आर्थिक विकास महामंडळाची योजना आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 लाख मराठा उद्योजक त्या ठिकाणी केलेले आहेत, ज्याच्याबद्दल आम्ही पहिला कार्यक्रम 9 ऑगस्टला सातारा जिल्ह्यामध्ये घेतला। सातारा जिल्ह्यामध्येही आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे भाजप पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री होते, त्यांनी या योजनेची सुरुवात केली आणि 1 लाखाचा फार मोठा टप्पा आम्ही फार थोड्या वेळामध्ये या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 9752 लाभार्थी आजपर्यंत आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। त्याचबरोबर 845 कोटीचं कर्ज वाटप या जिल्ह्यातल्या राष्ट्रीयकृत सहकारी आणि NBFC या बँकेने त्या ठिकाणी दिलेले। या सगळ्यामध्ये मोठा वाटा आमचा कोऑपरेटिव्ह बँकेचा आहे। त्यामध्ये आमचे चेअरमन आदरणीय किशोरजी शितोळे साहेब, देवगिरी नागरिक बँकेचे चेअरमन, यांनी खूप चांगल्या पद्धतीने मराठा उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी काही चांगली यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये महामंडळाच्या माध्यमातून 81 कोटीचं व्याज परतावना आजपर्यंत आम्ही महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिलेला आहे। भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्षामध्ये एका तालुक्यामध्ये 1000 पेक्षा जास्त प्रकरणात व्हावी अशा प्रकारची काही नियोजनं आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत। माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे की या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी एवढीच या ठिकाणी विनंती आहे। या सगळ्या प्रकरणाला जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याची मागणी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी केली। कालांतराने प्राध्यापक वडजे सर असतील, त्यानंतर अण्णासाहेब जावळे, विनायकराव मेटे किंवा यानंतरचे वेगवेगळे कार्यकर्ते नेते या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये निर्माण झाले आणि या राज्यकर्त्यांकडनं आरक्षण मिळावं याची विनंती केली। फार कमी वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनीही कुणबी प्रमाणपत्रासाठी सर्वेक्षण केलं। ही खरी मागणी ही मराठवाड्यापुरती मर्यादित होती। कालांतराने ती मागणी संपूर्ण महाराष्ट्रात झाल्यामुळे थोडासा वेळ त्याच्यामध्ये लागला, परंतु मोठ्या संख्येने ज्यांच्या पंजोबांपर्यंतच्या नोंदी कुणबी होत्या त्या समाजाच्या, त्या मराठा समाजाच्या मुलांना आज कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे। ठीक आहे, काही तांत्रिक बाबी अजूनही काही अडचणीमध्ये असू शकतात, परंतु आदरणीय एकनाथ शिंदे असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब की ज्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी आर्थिक निकषावरती आरक्षण 13% नोकरीसाठी, 12% नोकरी आणि 13% हे शिक्षणासाठी, म्हणजे या दोन्ही नेत्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। आणि म्हणून महामंडळाच्या वतीनं जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कामं करतोय। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सारथीसारखी फार मोठी संघटना त्या ठिकाणी निर्माण केली आणि ही मराठा समाजाच्या मुलांना शैक्षणिकसाठी ही आर्थिक सपोर्ट त्यांना खूप मोठा मिळाला। मग त्यामध्ये PhD असतील, त्यानंतर MPSC असतील, UPSC असतील, त्याच्यानंतर वसतिगृह असतील किंवा त्यांना निर्वाह भत्ता असतील, अशा असंख्य योजना सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना मिळालेल्या आहे। एकंदरच राज्यामध्ये मराठा समाजाला खूप चांगल्या प्रकारचा न्याय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि या दोघां नेत्यांचं आम्ही स्वागत करतो। आणि लवकरच आपल्या जिल्ह्यामध्ये आमचे मराठा बिझनेस नेटवर्क मराठा बिझनेस नेटवर्क MBN या संस्थेच्या वतीनं नवीन मराठा उद्योजक घडवण्याच्या दृष्टिकोनातून 4 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर या 2 दिवशी त्यांच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये नवीन लाभार्थी, त्याचबरोबर काही नामवंत बँका, त्याचबरोबर काही CNची टीम आणि काही उद्योगपती या ठिकाणी ते आमंत्रण करणार आहेत, जेणेकरून मराठा समाजाच्या मुलांना या योजनेअंतर्गत त्वरित लाभ मिळावा असा एक कार्यक्रम ते 4 आणि 5 सप्टेंबरला या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी स्वतः 4 तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि आम्ही भविष्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी
मराठा समाजाच्या उद्योजकांचा एक वेगळा मेळावा लवकरच आम्ही आयोजित करू। प्रत्येक तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी नव्यानं निर्माण केलेला व्यवसाय आणि त्या व्यवसाय सुरू करणारी स्त्री म्हणजे महिला आणि पुरुष अशांचा आम्ही प्रत्येक तालुक्याचा एका लाभार्थ्यांचा सत्कार आम्ही आयोजित करू। त्यावेळेला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच विनंती करतो। आणि आज जी 18 ऑगस्टला जी घटना घडलेली आहे स्वर्गीय पूजा पवार या घटनेला अनुसरून जी काही धागेदोरे पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून योग्य तपास झाल्यानंतर उघडकीस होतील त्यांच्यावरती कडक कारवाई करावी एवढीच माझी आपल्याला या ठिकाणी विनंती। तुम्ही असं बोलता या विषयावरती ज्या आरोपींनी अशा प्रकारच्या वक्तव्य केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि वस्तुस्थिती आहे की जर तुम्ही आपण पाहिलं तर आमच्या उरणमध्ये एक शिंदे परिवारातली एका मुलीने प्रेमापोटी जाऊन मुस्लिम धर्मातल्या असणाऱ्या मुलाशी लग्न केलं आणि कालांतराने तिची हत्या करण्यात आली। परंतु उरणच्या मुस्लिम परिवारांनी मुस्लिम समाजाच्या लोकांनी याचा निषेध नाही केला। बघा बरेचशा वेळेला आपण जातनिहाय विषय मांडत असतो परंतु ज्या समाजाकडच्या मुलांच्याकडनं अशा प्रकारे स्त्रियांची विटंबना केली जाते हत्या केली जाते ती समाजाची लोक ही उघडकीस आणून त्या आपल्या धर्मातल्या मुलाच्या विरोधात जात नाहीत परंतु त्याला पाठीशी बीळ घालतात। याचा अर्थ कुठेतरी आता समाज हा जातनिहाय झालेला आहे आणि आता त्याच्याबद्दलचे हे जे पडसाद पडत आहे हे समाजाच्या दृष्टिकोनातून खूप हानिकारक आहे। 100% नाही हा आताचा आता तपास आम्ही त्याला सांगितलंय पोलिसांनी खरी वस्तुस्थिती बाहेर काढावी परंतु हे सगळं प्रकरण 1 वर्षापासून जबरदस्तीनं त्या मुलीने लग्न करावं बरोबर आणि हे तिचे आईवडिलांनी त्याच्या मुलांना परिवाराच्या घरी जाऊन समजावून सांगितलं होतं की बाबा आम्ही हे करू शकत नाही आमची हिंदू धर्मातली मुलगी तुमच्या धर्मामध्ये आम्ही देऊ शकत नाही हा विषय हा इथे बंद करण्यात यावा तसं तिच्या आईवडिलांनी समज दिली होती त्याच्या मुलाला तरी हा प्रकार घडला। लव्ह जिहादचं प्रकरण जरी असलं तरी पॉस्को सारखा गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली। नाही संजय राऊतचं हे स्टेटमेंट मी ऐकलं नाही परंतु जरी आपण म्हटल्याप्रमाणे त्यांनी म्हटलं असेल तर त्यांच्याही कालखंडामध्ये काही असे गुन्हे उघडकीस आले होते जे त्यावेळेला त्यांचे लाडके मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नव्हता परंतु आज आदरणीय एकनाथ शिंदेंकडे तुम्ही योग्य तक्रारी करा। मुख्यमंत्री संवेदनशील आहेत उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत अशा काही गोष्टी जर लक्षात आल्या तर ते निर्णय घेतील पण त्यांच्या कालखंडामध्ये त्यांचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी का निर्णय घेतला नाही याचा पहिला खुलासा करा आणि मग एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारा। काय होतं आता आमची सगळी लोक राजकीय दृष्टिकोनातून चाललेली आहेत हे दुर्भाग्य आहे। लॉ अँड ऑर्डरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप केला जातो आणि मग म्हणून मी मगाशी म्हटले की पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यामध्ये सगळ्या समाजावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कुणावरती अन्याय होता कामा नये ह्याची काळजी कुणाची आहे तर पालकमंत्र्यांची। आता विशिष्ट आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री मुस्लिम समाजाचे आहेत अब्दुलभाई सत्तार ते जरी हिंदूच्या धर्माला मानत असले तरीही त्यांच्याकडनं वेगवेगळे चुकीची वक्तव्य झालेली आहेत। हनुमान चालिसाच्या बद्दलही वक्तव्य झालेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टी आम्हाला माहीत आहेत। त्याच्यामुळे राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांनी अपराधीला जात न पाहता अपराधीची जात कुठली हे न पाहता त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। जे गुन्हेगार या अशा प्रक्रियेमध्ये असतील त्यांना ताबडतोब गजाआड करणं गरजेचं आहे। मनोज जरांगेंची भूमिका थोडी मला या ठिकाणी संशयास्पद वाटते। याचं कारण असं आहे की मराठा समाजाची ती मुलगी होती मुस्लिम समाजाच्या मुलांच्या अशा वारंवार तिच्याला त्रास देऊन हा घटना घडली होती। अशा वेळेला मनोज जरांगेंना त्या पीडित महिलांच्या परिवाराला मुलीच्या परिवाराला भेट देणं गरजेचं होतं पण आता काय झाले जरांगेजी आता त्या ठिकाणी मुसलमानांच्या पण आरक्षणाच्या माध्यमातून आता लागलेले आहे। यदाकदाचित त्यांना असं वाटत असेल की मी त्या मराठा समाजाच्या मुलीची जर बाजू घेतली तर भविष्यामध्ये त्यांचे जे काही व्यूहरचना आहेत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तर मुस्लिम समाज त्यांना मतदान करणार नाही त्यांच्या कॅन्डिडेटला म्हणून यदाकदाचित ते किंवा काही मराठा समाजाची लोक
तिला भेटायला गेले नसते. आत्महत्या आणि तुमची त्या कुटुंबियांची घेतलेली भेट, पण एक 2 दिवसापूर्वी हिंदू धर्माचा एक बाबा म्हणून घेतो आणि वारकरी प्रशिक्षण संस्था चालवतो मुलींसाठी. इथे 14 वर्षीय मुलीवरती अत्याचार करतो, बलात्कार करतो आणि त्याच वेळी परत आणखी 13 वर्षाच्या मुलीवर पण बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मला हे प्रत्यक्षात घटना माहीत नाही, पण तशा प्रकारची गोष्ट माझ्या लक्षात आली तर मी पोलीस कमिशनरला सांगेल की तो हिंदू असू, मुस्लिम असू, ख्रिश्चन असू, कुठल्या जाती धर्मातला असू, स्त्रियांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हिंदू मुस्लिम न पाहता त्या ठिकाणी त्या आरोपींना ताबडतोब अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. उलट मला या प्रवासाच्या दरम्यान असं कळालं की काल परवाही एका रिक्षा चालकांनी एका हिंदू मुलीला जी MBBS शिक्षण घेते तिलाही एखाद्या अंधाराच्या ठिकाणी रिक्षा अडवून तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचं काम केला. हे दुर्भाग्य आहे. कशी काय लोकांना एवढं मोठं ताकद मिळायला लागलेली आहे की स्त्रियांच्या विरोधामध्ये. मग ती स्त्री मराठ्यांची आहे का, ती स्त्री मुसलमानांची आहे का, ख्रिश्चनांची, हे महत्त्वाचं नाही, पण स्त्रियांवरती अशा प्रकारे जाणीवपूर्वक अत्याचार करून विशिष्ट हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद कसे वाढतील अशा प्रकारचं काही कट कारस्थान, काही जे धर्माच्या विरोधातली लोक हे करतात ते आता हळूहळू सिद्ध व्हायला लागलेलं आहे. बघा, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री, गृहमंत्री काय एखाद्या गावास्तरावरती काय चाललंय हे पाहणी करत नसतोय, परंतु काही जबाबदारी तिकडच्या स्थानिक पोलिसांची आहे, ACPची आहे, DCPची आहे, कमिशनरांची आहे, SPची आहे, DYSPची आहे. कधी कधी ही लोक ही थोडंसं दिरंगाई करतात. उदाहरणार्थ की त्या ठिकाणी 18 ऑगस्टला प्रकरण घडलेलं आहे, तरी तो समीर नावाचा एक सदग्रस्त काल गावामध्ये फिरत होता. तलवारी घेऊन फिरणारा माणूस, तलवारीची धाक दाखवणारा माणूस काल गावात फिरत होता. आता मी आज गावात गेलो तर मला कळालं, पण तिथं पोलिसांना माहीत नाही का? माहीत असेल, मग तिथं का दुर्लक्षपणा होतोय? त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती जे पोलीस चौक्या आहेत, जे ACP, DCP, DYSP आहेत, यांची नागरिकांना सुरक्षता देण्याची जबाबदारी आहे. आणि जिथं ते कमी पडले तिथं सरकार म्हणून आरोप प्रत्यारोप होतो. सूनचा इतिहास जरी असला तरी प्रत्यक्षामध्ये खरं ही योजना 2018 साली या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणली. ती ऑनलाईन पद्धतीची होती. तिला एक फास्ट गतीनं यश ह्या 1 लाखाला मिळालं. बघा काय असतं, सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका ह्या 2 बँक प्रणाली आहेत. राष्ट्रीयकृत बँका बऱ्यापैकी सिबिल हे पाहत असतं, सहकारी बँका सिबिल बघतं. राष्ट्रीयकृत बँका आजही गेंड्याच्या कातडीप्रमाणे चालतात. आम्ही किती वेळा बैठका घेतलात तरी ते 10 प्रकरणामधून 2 प्रकरण करतात. परंतु त्यांच्याही आता बँकांच्या लक्षात आलं, राष्ट्रीयकृत बँकांना, की या योजनेअंतर्गत सरकारी व्याज परतावा वेळेवर येतोय आणि मराठा समाजामध्ये उद्योजक होतोय, तर यांना ताकद दिली पाहिजे. राज्यस्तरावरती त्यांच्याही अधिकाऱ्यांकडनं त्यांच्या सूचना होतात. काही वेळेला या ठिकाणचे असणारे ग्रामीण भागातले मॅनेजर हे नॉर्थ इंडियन असतात, दुसऱ्या राज्यातले येतात, हिंदी भाषिक असतात, त्यांना योजना माहीत नसते, म्हणून तिथे अडचण येते. पण आम्ही करतोय हळूहळू. मॅनेजर स्तरावरती तर मला एखाद्या लाभार्थ्यांनी जरी मला फोन नंबर दिला तर मी फोन करतो, परंतु अधिकारी कमी पडतात का सरकार कमी पडतं? नाही, अपेक्षा भरपूर आहेत, पण आम्ही प्रयत्न करतोय. अर्ज एकाच 1,50,000 अर्ज आलेले असतील. त्यामध्ये किती लोकांचे सिबिल खराब आहेत हे मला सांगता येणार नाही आता, कारण अशी काही आकडेवारी नाही. कारण ज्यांना कर्ज दिलेलं आहे त्यांचीच माहिती आम्ही देतो. जे व्याज परतावा आमच्याकडे मागतात त्यांचाच आकडा आमच्याकडे असतो. एक 30 ते 40% लोकांचे कर्ज मंजुरी झाल्या पण असतील, परंतु काही लोकांचे जे इन्स्टॉलमेंट आहे हे 3-3 महिन्याचे आहेत. ते यदाकदाचित ते अपलोड व्हायला 3 महिन्यानंतर अपलोड करतील, त्याची माहिती आमच्याकडे नसते. म्हणून जरी 1 लाख आणि 1.5 लाख म्हणजे 1 लाख आकडा पूर्ण केला आणि 50,000 LOI म्हणजे 1.5 लाखाच्या LOI मध्ये अंतर मोठा असला तरी तो अंतर किती कमी होईल हे काय आम्हाला अजून सांगता येत नाही. आता ती एक संस्थेने मेळावा लावलेला आहे, त्याच्यामुळे त्या संस्थेचे सभासद आणि आपली लोक येतील. आम्ही बँकेलाही निमंत्रण, ते बँकेलाही निमंत्रण करणार आहेत. कसं आहे
बघा, मी म्हणेल सक्सेस रेट 99% आहे. ह्याचं कारण कशावरती आहे की आमच्याकडनं 8,850 कोटीचा व्याज परतावा गेला आहे. 850 कोटीचा व्याज परतावा कधी जातो? ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये तो क्लेम करतो. क्लेम करतानाची काही जबाबदारी त्याची असते. उदाहरणार्थ तिने दर 3 महिन्याला त्याचे फोटो अपलोड करणं. आमचाही महामंडळाचा ऑडिटर तो फोटो चेक करतो की अरे हा बरोबर आहे का, ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आजकाल आम्ही ते काय तेच मागतो ना आपण, GPS मागतो. तर GPS मॅन्युप्युलेट केला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ना, ह्याच्यामुळे त्याचा व्यवसाय चालू आहे हे आम्हाला शाश्वत आहे. आणि जे डुप्लिकेट माणसं असतात, जे फोटो मॉर्ज करतात, फोटोमध्ये गडबड करतात, ते 1-2 आठवड्यामध्ये 1-2 इन्स्टॉलमेंटमधून कळून येतो की अरे हा लबाड आहे, काहीतरी गडबड करतोय. आणि मग त्यांनी आम्ही थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन करतो आणि खोटं निघालं तर त्याच्या योजनेअंतर्गत त्याचा लाभ द्यायचा बंद करतो. नाही सांगता येणार साहेब. नाही, थर्ड पार्टी म्हणजे एखादं प्रकरण आम्ही केलेलं आहे. तसं आम्ही आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्याचं आम्ही सोशल ऑडिट करतोय. कर्ज दिल्यानंतर त्याची प्रगती झाली का, तो परतफेड करतो का, बँकेचा का अनुभव, त्याच्या परिवाराचा का अनुभव, त्यांनी किती लोकांना रोजगार दिला, हे आता पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात केलेलं आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही इतर जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आज एका वेगळ्याच विषयावरती आपण सर्वजण तातडीने एक पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फार वाईट वाटतं की ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे आंदोलन होतात आणि अशा जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये मराठा समाजाच्या मुलीवरती त्या ठिकाणी जीव देण्याची पाळी येते, हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आज मी सकाळी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातल्या तालुक्याच्या स्तरावरती ओवाळ गावामध्ये स्वर्गीय पूजा पवार यांच्या परिवाराला भेट घेतली. त्यांचे आईवडील आणि त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर एक फार वाईट वाटलं की कशाप्रकारे हिंदू समाजाच्या असणाऱ्या मुलीवरती प्रेमाचा आमिष दाखवून तिला प्रेमासाठी लग्नासाठी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वारंवार गेल्या 1 वर्षापासून त्रास दिला जात होता. आणि 18 ऑगस्टला त्या मुलींनी त्या ठिकाणी या जाचक शोषणाला कंटाळून आपल्याला आत्महत्या केली. या विषयावरती तिचे वडील पवार यांनी त्या मुलाच्या आईवडिलांची प्रत्यक्षामध्ये भेट घेतली होती, त्याला तशी समजही दिली होती. परंतु तरी हे काही थांबलं नाही. आपल्या मुलीला अशा प्रकारे त्या मुलाकडनं त्या ठिकाणी छळ होतो यासाठी त्यांनी आपल्या गावातून त्या मुलीला शहरी भागामध्ये शिक्षणासाठी पाठवली. 93% मार्क तिला 10वीला पडल्यामुळे ती भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा आणि या विषयाला ती अलिप्त राहावी. ते केल्यानंतर ही दुर्भाग्याने 18 ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच त्या दिवशी तिने आपलं आयुष्याचं प्राण दिलं. आम्ही आज राज्याचे गृहमंत्र्यांच्या नंतर आपल्या जिल्ह्यातले पोलीस कमिशनर आदरणीय प्रवीण पवार साहेबांची भेट घेतली आणि प्रवीण पवार साहेबांना या विषयाचं गांभीर्य हे फक्त मराठा समाज नसून तो हिंदू समाजाच्या संबंधित आहे. कारण आपण बघितलं की या राज्यामध्ये देशामध्ये काही ठिकाणी जाणीवपूर्वक हिंदू समाजाच्या मुलींच्यावरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय त्या ठिकाणी होतात आणि कालांतराने त्या मुलीचं एकतर हत्या होते किंवा मग त्या मुलीला आपला प्राण गमवावा लागतो. आणि म्हणून आम्ही पोलीस कमिशनरांनाही विनंती केली की ज्या वेळेला मोठं आंदोलन त्यावेळेला झालं होतं की काही मागण्या त्या आंदोलनकर्त्यांनी केल्या होत्या. त्या आंदोलनकर्त्यांच्या मागणीमध्ये एक फास्ट ट्रॅक कोर्ट या विषयाला असावं. सदर या गुन्हा घडल्यानंतर तिकडे काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी गावामध्ये दहशत माजवण्याचं काम केलं. त्यातला एक मुलगा ज्याच्याबद्दलही पेपरमध्ये खूप छापून आलेला आहे, ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, काल तो स्वतः त्या गावामध्ये फिरत होता. मला वाटतं सलीम नावाचा काहीतरी समीर नावाचा तो सदग्रस्त आहे, तोही काल त्या गावामध्ये होता. हे आम्ही कमिशनर साहेबांना सांगितलं. एक त्वरित चौकी त्या ठिकाणी असावी कारण तिथे न नोंद झालेले गुन्हे त्या ठिकाणी घडलेले स्त्रियांच्यावरती मुलींच्यावरती. हिंदू समाजाच्या काही अल्प
म्हणजे कमी घरातल्या असणाऱ्या घरातील मुलींच्यावरती अशा काही घटना घडल्यात, पण त्यांनी कुठे तक्रार देऊ शकले नाहीत. त्यांची गावामध्ये घरं 2 ते 3 होती. स्पेसिफिक मी नाव नाही घेणार, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये गांभीर्य पाहून लगेच पोलीस चौकी त्या ठिकाणी पोलीस स्टेशननी, त्या ठिकाणी पोलीस कमिशनरनी त्या ठिकाणी उभी करावी. आणि जर काही आर्थिक बाजूची तंत्र येत असेल तर आम्ही काही समाजाची मंडळी एकत्रपणे येऊन त्याच्यासाठी आम्ही पैसे देऊन ते काय तुम्हाला ते कंटेनर घ्यायचं असेल पोलीस चौकी टाकण्यासाठी त्वरित त्याच्यासाठी मदत करू, अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे. भविष्यामध्ये आपल्या पालकमंत्र्यांची एक मोठी जबाबदारी आहे. आपले जिल्ह्यातले पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी कुठल्या एका विशिष्ट समाजाला पाठीशी घालू नये. कारण शेवटला ज्या वेळेला एक पालकमंत्री म्हणून ज्या वेळेला जिल्ह्याची जबाबदारी सांभाळतो किंवा वेळेला राज्यपालांकडनं ज्या वेळेला शपथविधी घेतली जाते तो कुठल्या एका जाती धर्माचा नसतो, सर्व जाती धर्मातला असतो. आणि म्हणून अब्दुल सत्तार साहेबांनी जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये लक्ष घालावं, पीडित असणाऱ्या परिवारालाही सांत्वन करावं, एक आधार द्यावा व जी माणसं ज्या समाजाची मंडळी या गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक त्या गावामध्ये असतील यांच्यावरती त्वरित कारवाई करावी ही माझी विनंती. आजचा दुसरा विषय हे माझ्या माहितीप्रमाणे शेतीपूर्व व्यवसायाला सगळ्यात मोठं प्राधान्य आहे. पहिलं शेतीपूर्व म्हणजे कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय आणि ट्रॅक्टर. आता मोठ्या प्रमाणामध्ये पिकअप म्हणजे व्हेकलमध्ये टुरिस्ट गाड्या ह्याच्याला खूप चांगलं प्राधान्य मिळालेलं आहे. आणि बाकीचे भरपूर व्यवसाय आहेत. मग कुणी फूड कोर्ट टाकलं आहे, कुणीतरी कपड्याचं दुकान टाकलं आहे, ते व्हेरी रेअर आहेत. आमच्या जिल्ह्यामधलं आपण तसा डेटा काही प्रमाणामध्ये तयार केलेला आहे. आता काय झालं, पहिल्यांदा आम्ही LOI देत होतो नावाच्या नावावरती, नंतर त्यामध्ये बदल केला आणि व्यवसायाच्या नावावरती प्रमाणपत्र द्यायला लागले. आणि समजा जर तुम्ही ट्रॅक्टर व्यवसाय टाकला तर तुम्ही ट्रॅक्टरचाच व्यवसाय करू शकता. आणि पहिल्यांदा काय व्हायचं, आम्ही नावावरती प्रमाणपत्र द्यायचं, उदाहरणार्थ नरेंद्र पाटील याच्या नावावर, पण तो त्या व्यवसायाला वापरतो का हे आम्हाला ट्रेस होत नव्हतं पहिल्यांदा. पण आता काय झाले, ज्या त्या व्यवसायाला LOI दिल्यामुळे त्याच्यामध्ये गडबड होऊ शकत नाही. आम्ही